अरे बघ ना, हळूहळू आपल्या आयुष्यात किती अनावश्यक खर्च शिरलेत. अगदी बाथरूमपासून सुरुवात झाली. आधी लोक पाण्याने धुवायचे, साधं. आता काय? टॉयलेट धुण्यासाठी कमोड शुद्धी चमत्कार द्रव आणि बाथरूम धुण्यासाठी वेगळं. दुर्गंधी घालवण्यासाठी सुगंधी वड्या, त्या तर हव्यातच. जणू बाथरूममध्ये साधं शुद्ध पाणी गेलं तर देवही रागावतील अशी परिस्थिती झाली आहे. आता बघ, हाताने कपडे धुतले तर वेगळी वॉशिंग पावडर, आणि मशीनमध्ये धुतले तर खास मशीनसाठीची पावडर. नाहीतर काय म्हणे, तुमची 30,000 रुपयांची मशीन बादलीपेक्षा काहीच वेगळी राहणार नाही. म्हणजे कपडे नाही धुतले तरी चालतील, पण ब्रँड नक्की वापरला पाहिजे. आणि हो, कॉलरचा मळ कॉलरचा मळ काढण्यासाठी तर कॉलर मळ हटाव चूर्ण असलंच पाहिजे. नाहीतर काय, शर्टवरची कॉलर बघून लोक म्हणतील ना, हा माणूस कामावर जातो. पूर्वी साबणाने हात धुवायचे, आता म्हणतात साबण नको, लिक्विड वापरा. कारण साबणाने जीवाणू ट्रान्सफर होतात म्हणे. म्हणजे कीटकनाशकातच कीटक पडलेत अशी गोष्ट झाली. केस धुण्यासाठी शॅम्पू पुरेसा नाही, कंडिशनर हवाच. त्यानंतर स्क्रब, फेस वॉश, बॉडी वॉश, बॉडी लोशन, डिओडरंट, हेअर जेल, सनस्क्रीन आणि सगळ्यात शेवटी गोरं करणारी क्रीम. म्हणजे आपण आंघोळ नाही करत, प्रेझेंटेशन तयार करत असतो. आणि हे सगळं कुणी शिकवलं आपल्याला? कुणी नाही, फक्त जाहिराती. तुमचं जीवन अपूर्ण आहे जोपर्यंत तुमच्या बाथरूममध्ये कमोड शुद्धी चमत्कार द्रव नाही. हे बघ, आता बाथरूमपासून सुरुवात तर झाली. पुढं काय झालं ते सांगते थोड्या वेळात. कपडे, क्रीम, जादूच्या पावडरचं जग,